मित्रहो, सर्वांना नमस्कार. जय भीम आणि जय संविधान. आजच्या व्हिडिओमध्ये हा जो काही भिडेवाड्याचा विषय आहे, त्या भिडेवाड्याच्या अनुषंगाने भिडेवाड्याची संपूर्ण ए टू झेड स्टोरी आपण जाणून घेणार आहोत की ही नेमकी प्रक्रिया काय आहे, ही कशा पद्धतीने लांबणीवर पडत गेली. आणि आत्ता आपण सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये बातम्या ऐकल्या की भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक होणार किंवा भिडेवाड्याचा मार्ग मोकळा. तर अनेकांना वाटलं असेल की भिडेवाडाच झाला की काय, तर वास्तविक परिस्थिती तशी नाही आहे. भिडेवाड्याचा मार्ग मोकळा म्हणजे उच्च न्यायालयामध्ये जो खटला प्रलंबित होता जागेविषयी, की ही जागा काहींनी अशी केस टाकली होती की इथं भिडेवाडाच नव्हता. मग त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये निकाल पुणे महानगरपालिकेने जिंकलेला आहे. उच्च न्यायालयाने सांगितलं की ही जागा भिडेवाडाच आहे. आणि त्या एकूण परिस्थितीचा आपण थोडक्यात माहिती घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचं ही गोष्ट की आपल्या देशात आपण असे खूप खटले बघितलेत की जे रातोरात निकाली लागलेत, किंवा काही खटले हे त्यांच्या सोयीने लागले जातात. परंतु भिडेवाड्याच्या या खटल्याला इतकी वर्ष लागतात, ही खूप मोठी शोकांतिका आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये, ज्याला आपण सांस्कृतिक शहर, सांस्कृतिक राजधानी किंवा विद्येचं माहेरघर, त्या पुण्यामध्ये विचारांनी प्रगल्भ असलेली पिढी आहे. अनेक दिग्गज माणसं या भूमीने देशाला दिलेली आहेत, जगाला दिलेली आहेत. अशा वेळेस पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये अगदी मध्यवर्ती ठिकाणी भिडेवाड्यासाठी इतकी वर्ष का लागली, हे सुद्धा आपण गणित लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात आधी क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848ला पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. खरं तर आज मुली वेगवेगळ्या पदावरती आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी नेतृत्व करतात. त्या शैक्षणिक क्रांतीचं जे स्थान आहे ते भिडेवाडा आहे. आणि तिथून सुरू झाली एवढी वर्ष. आज खरं तर ज्याला आपण आनंदाचा दिवस म्हणूयात की चला फायनली आता भिडेवाडा होईल, भिडेवाड्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता पूर्वी ज्या अडचणी येत होत्या त्या कुठल्या, की निकाल कोर्टात आहे, ही जागा नाही आहे, प्रक्रिया चालू आहे वगैरे वगैरे, त्याच्यामुळे काही ठोस कोणी निर्णय घेत नव्हते. आम्ही व्हेरीज भिडेवाडा फिल्मच्या माध्यमातून भिडेवाड्याची नेमकी स्थिती काय आहे ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी म्हणून फिल्मच्या माध्यमातून प्रचार प्रसार करण्याचा मोठा प्रयत्न केला. 2-2.5 लाखांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्हाला यश आलं. तर या प्रक्रियेसाठी अनेकांनी लढे दिलेले आहेत, अनेक संघटनांनी मोठा संघर्ष केलेला आहे. अनेक ज्या तरतुदी आपल्याला गरजेच्या होत्या त्या तरतुदींसाठी विशेष प्रयत्न केले गेलेले आहेत. अनेक दिग्गज, ते अगदी नव्यानं तयार झालेली पिढी या प्रक्रियेमध्ये आहे. 1848 साली पुण्यामध्ये ही शाळा सुरू केली होती, 257 बुधवार पेठेतल्या भिडेंच्या वाड्यामध्ये. पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने 2006 साली, आज बघा आज 2023 आहे, 2006 साली ती जागा संपादित करून स्मारक उभारलं जावं किंवा तिथं त्या एक राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा म्हणूयात, असा एक ठराव मंजूर केला. 2008ला स्थायी समितीने त्याला मंजुरी दिली. मग ही 2006
ला जर ही प्रक्रिया म्हणजे मंजूर होती तर त्याच्या काही वर्ष आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे की याच्यावरती प्रक्रिया सुरू आहे. 2008ला तसा ठरावसुद्धा मंजूर होतो. ही पुणे मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेची जागा, त्याच्यात 24 भाडेकरू होते. मग 357 चौरस मीटर जागेसाठी पुणे महानगरपालिकेने 1,30,00,000 रुपये भरल्याची नोंद आहे. 1,30,00,000 रुपये. परंतु तिथले जे काही व्यावसायिक आहेत, दुकानदार आहेत, त्यांनी पुणे महानगरपालिकेचे ठराव रद्द करावेत, इथे भिडेवाडा नव्हता अशी याचिका कोर्टामध्ये दाखल केली. हे लक्षात घ्या. म्हणजे प्रक्रिया कुठून सुरू झाली आहे त्याला वळण कसं लागत गेलं. आणि मग कोर्टात गेल्यानंतर ह्या 13 वर्षाच्या काळामध्ये 13 वर्षामध्ये 80 वेळा, तब्बल 80 वेळा सुनावणी झाली की भिडेवाडा आहे की नाही. या 13 वर्षामध्ये 80 वेळा सुनावणी झाली. त्या दरम्यान अनेक आंदोलनं झाले, अनेक मोर्चे झाले, अनेक समित्या आल्या. आमच्यासारख्यांनी त्याच्यासाठी सिनेमाचा प्रयत्न केला चांगल्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी. महिलांची आंदोलनं निघाले, बऱ्याच प्रक्रिया होऊन गेल्या. या सगळ्यामध्ये भिडेवाड्याची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत गेली, प्रचंड दयनीय. म्हणजे आजही जर तुम्ही तिथे भिडेवाड्याच्या तिथे गेलात तर ते जे काही गेट आहे लोखंडी, ते मोडकळलेल्या अवस्थेमध्ये आहे. लोक गुटखा खाऊन थुकतात, दारूच्या बाटल्या, अशा सगळ्या भयान अवस्थेमध्ये आजही तिथे. माझं असं स्पष्ट मत आहे की महाराष्ट्रातल्या शिक्षकांनी 50 विद्यार्थी, 100 विद्यार्थी, 150 विद्यार्थ्यांना घेऊन यावं. हे पडका आहे ना, ठीक आहे. हा भिडेवाडा होता. इथे सावित्री फुले, महात्मा फुलेंनी मुलींसाठी शाळा सुरू केली. फातिमा शेख यांचं सुद्धा त्याच्यामध्ये प्रचंड योगदान आहे. हे दाखवलं पाहिजे. आता आपण एक लक्षात घेऊ की तिथला जो एकूण परिसर आहे, रोड लगत आहे, पुढे दगडूशेठ, प्रचंड वर्दळ, प्रचंड गर्दीचं ठिकाण आहे. अशा ठिकाणी आता आराखडा कसा केला जातोय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. आराखडा लवकर होणं, त्याची अंमलबजावणी करणं आणि ते राष्ट्रीय स्मारक उभं राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय स्मारक, राष्ट्रीय दर्जा आहे, वजन आहे, वजनदार आहे. म्हणजे एवढे पटापट पुतळे तयार केले जातात, उद्घाटनं केली जातात, परंतु एवढी वर्ष चलो देर आहे दुरुस्त आहे, हरकत नाही. पण फक्त मंजुरी झाली. आता 50 कोटी मंजूर केले होते एकनाथ शिंदे म्हणजे विधानसभेमध्ये सुद्धा. आपल्याला सगळ्याला माहिती आहे. आता ती चंद्रकांत पाटलांनी माहिती दिली, नंतर अनेक वृत्तपत्रांमध्ये आपण ही सगळी माहिती बघितली. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता आराखडा तयार करण्यावरून वाद घालण्याची ही वेळ नाही आहे. त्याचं भूमिपूजन कुणी करावं, भूमिपूजन कधी करावं, याच्यामध्ये भांडण्याचा प्रश्न नाही. सगळ्यात मला गमतीच म्हणजे माझी शंका मी सांगतोय की ज्या वेळेस निवडणूक येते त्यावेळेस काहीतरी मतांचं ध्रुवीकरण होण्यासाठी असे संवेदनशील मुद्दे हाताशी घेतले जातात. तर त्या राजकीय पटलावर, त्या राजकीय भूमिकेमध्ये पुन्हा भिडेवाड्याला विलंब होऊ नये. राजकीय म्हणजे निवडणुका आत्ता तोंडावर आलेल्या आहेत. भिडेवाड्याचं आता राष्ट्रीय स्मारक होणार आहे. नेमका कसा वेळ दिला जाणार आहे, काय, हे आता बघितलं जाणार आहे. मुळातच इतक्या वेळा आशेवर ठेवलं, इतक्या वेळा लटकवत ठेवलेलं आहे की काम म्हणजे तयार कधी सुरू होते. जोपर्यंत इमारत उभी होत नाही तोपर्यंत कुणीही हा लढा थांबवायचा नाही, अशी मी या माध्यमातून सगळ्यांना विनंती करणार आहे. पुढची दिशा कशी असेल याच्याबाबत सगळ्या तज्ज्ञ मंडळींनी तिथे व्यवस्थित त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. त्याचा मार्ग निकाली काढला पाहिजे. कारण की ते जे ठिकाण आहे ते एकूणच व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा वेळेस
ते स्मारकाच्या स्वरूपात असेल, तिथे फक्त शाळा असेल की संग्रहालयाच्या एकूण प्रक्रियेमध्ये असेल, काय असेल, ह्या सगळ्या तज्ज्ञ मंडळींना आपण विचारात घेतील. भिडेवाडा नेमका कसा असला पाहिजे याच्यावरती तरुणांची एकूण सगळी मतं आणि त्या सगळ्याला एक अत्यंत आनंदाचं वातावरण याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि मला यातून हे सांगायचे की माझी अशी अपेक्षा आहे, हा राजकीय स्टंट नसेल, राजकीय स्टंट नसावा. कारण खूप झालं एवढ्या तत्वज्ञानांचं, एवढ्या महान माणसांनी हे कार्य केलेलं आहे फुले दाम्पत्यांचं. त्याला एवढ्या वर्षानंतर यश येते ही आनंदाची गोष्ट आहे. आणि आता ती प्रक्रिया लवकर व्हावी, वेळ लागणार आहे हे 100%. पण गरजेपेक्षा अधिक वेळ, काहीतरी निवडणूक अजेंडे आणि काहीतरी मतांचं ध्रुवीकरण, काहीतरी सामाजिक, आता श्रेयवादाचे मुद्दे पुन्हा वर येऊ नयेत, श्रेयवादावरून पुन्हा ते लटकू नये असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, आता मला अशी अपेक्षा आहे किंवा एकूण सगळ्यांनाच या पुरोगामी चळवळीच्या आणि या शैक्षणिक चळवळीच्या अनुषंगाने अथर्व शीर्ष किंवा या सगळ्या श्रद्धेचा ज्याला आपण भाग म्हणतो, तेवढ्या महिला आता सावित्रीबाई फुलेंचं गुणगान गातील, त्या भिडेवाड्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने येतील आणि एका स्वरात जयघोष करतील अशी एक अपेक्षा आहे. कारण फार अंतर नाही, खूप जवळ आहे ते, असंही मला वाटतं. आणि विविध पातळीवरती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या भिडेवाड्याच्या प्रक्रियेमध्ये लक्ष घातलं पाहिजे. तर एक आढावा पुन्हा एकदा सांगतो की 2006 साली स्मारक उभारलं जावं असा ठराव मंजूर केला महानगरपालिकेने. 2008ला स्थायी समितीने त्याला मंजुरी दिली. नंतर तिथले व्यावसायिक, दुकानदार, ही जागा पुणे मर्चंट जी बँक आहे त्यांच्याकडे होती. मग 327 चौरस मीटर जागेसाठी महानगरपालिकेने 1,30,00,000 रुपये भरल्याची माहिती उपलब्ध आहे. मग ते कोर्टामध्ये गेलं की बाबा इथे भिडेवाडा नव्हता, हे नव्हतं, ते नव्हतं. दुकानदारांनी मोबदल्याच्या अनेक त्या मागण्या केल्या. या प्रक्रियेत एकूण सरासरी 13 वर्षांचा कालखंड गेला. 13 वर्षामध्ये 80 वेळा सुनावण्या झाल्या आणि 80 सुनावण्यानंतर आज भिडेवाड्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. भिडेवाडा अद्याप झालेला नाही. जोपर्यंत भिडेवाडा होत नाही तोपर्यंत ही लढाई, हा लढा सुरू झाला पाहिजे. कारण आपण अशा देशातली माणसं आहोत की टायटलवरूनच हुरळून जातो, आतमध्ये काय आहे ते बघतच नाही. तर तो भिडेवाडा झाला पाहिजे. म्हणजे भूमिपूजन अनेक गोष्टींचं होतं, भूमिपूजन झाल्यानंतर प्रक्रिया होत नाही. कधी कधी प्रक्रिया सुरू होते आणि सगळं काम अर्ध्यामध्ये थांबतं. हे असं होता कामा नये, तसं करणार नाही. या प्रक्रियेमध्ये, सुनावणीमध्ये सरकारी आणि महानगरपालिकेतर्फे ॲडव्होकेट आशुतोष कुंभकोणी, ॲडव्होकेट निशा चव्हाण आणि एकूण चळवळीतले सगळेच तज्ज्ञ, विचारवंत, या सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे. तर आपण या लढ्यामध्ये निश्चितपणे समाविष्ट पहिल्यापासून आहोत. आत्ता धार आलेली आहे, आत्ता ठोस कारण झालेलं आहे, आत्ता डावलण्याचा प्रश्न येत नाही आणि त्याच्यामध्ये दिरंगाई होणार नाही अशी आपण अपेक्षा करूयात. माननीय उच्च न्यायालयाचं मनापासून अभिनंदन, त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सगळ्यांचं अभिनंदन, सरकारचं अभिनंदन निकाली काढल्याबद्दल. आणि हा विषय लावणाऱ्या प्रत्येक तरुणाचं, तरुणीचं, ज्येष्ठांचं, विचारवंतांचं, मार्गदर्शकांचं, सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. लवकरच भिडेवाड्यामध्ये भाषण करण्याचं स्वप्न त्या विद्यार्थ्यांचं पूर्णत्वास येईल अशी आशा आहे आणि ते लवकर होईल असा एक आशावाद मनाशी आपण निश्चितपणे ठेवूयात. धन्यवाद.